नमस्कार पेन्शनधारक मित्रांनो, सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आणि तुमच्यासाठी आलेली सगळ्यात मोठी गुड न्यूज. जर तुम्ही SBI, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, पोस्ट ऑफिस किंवा कोणतीही सरकारी पेन्शन जसे की EPS पेन्शन घेत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. अलीकडेच झालेल्या कॅबिनेट बैठकीत राज्य आणि केंद्र सरकारने मिळून पेन्शनधारकांसाठी 6 ते 7 मोठे निर्णय घेतले आहेत. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. गेल्या 10 वर्षातील पेन्शनधारकांचा हा सगळ्यात मोठा विजय म्हणावा लागेल. येणाऱ्या 25 जून पासून तुमची पेन्शन वाढीव स्वरूपात तुमच्या बँक खात्यावर येणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आता तुम्ही या सर्व घोषणा, नवीन कायदा आणि तुमच्यासाठी असलेल्या आरोग्य सुविधांबद्दल सविस्तर माहिती देणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पेन्शन वाढ आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. सगळ्यात पहिली आणि मुख्य घोषणा म्हणजे पेन्शनमध्ये होणारी जबरदस्त वाढ. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पेन्शनधारकांचा पेन्शन वाढीचा मार्ग पूर्णपणे मोकळा झालेला आहे. गेल्या 5 ते 10 वर्षापासून वाढत्या महागाईमुळे पेन्शनधारक पेन्शन वाढीची मागणी करत होते. कालच झालेल्या कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून जवळपास 80 लाख पेन्शनधारकांचा हा प्रश्न सुटल्याचे समोर आलेले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सरकारच्या तिजोरीवर भार येऊ नये म्हणून केंद्र सरकारकडून 1,50,000 कोटी रुपयांचा निधीची तरतूद करण्याचा प्रस्ताव आहे. राज्यातील क्लास 1 पासून क्लास 4 पर्यंतच्या सर्व रिटायर्ड सरकारी कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होईल. ही वाढीव पेन्शन 25 जून पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार आहे, ज्यामध्ये पेन्शन जवळपास 7,000 ते 7,500 रुपयापर्यंत वाढण्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवली जात आहे. जीवन प्रमाणपत्र. आता बोलूयात दुसऱ्या आणि खूप महत्त्वाच्या बदलाबद्दल, जो म्हणजे तुमचे जीवन प्रमाणपत्र. तुम्ही जिवंत असल्याचा पुरावा म्हणजेच लाईफ सर्टिफिकेट दाखल करण्यासाठी पेन्शनधारकांना दरवर्षी बँकेत चकरा माराव्या लागतात. पण आता स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इतर बँकांच्या पेन्शनधारकांसाठी मोठी सोय करण्यात आलेली आहे. नवीन नियमानुसार आता तुम्हाला बँकेत जाण्याची गरज नाही. बँकेचे कर्मचारी स्वतः नोव्हेंबर महिन्यात पेन्शनधारकांच्या घरी येऊन हे जीवन प्रमाणपत्र भरून घेतील. यामुळे ज्येष्ठ नागरिकांना होणारा त्रास आता पूर्णपणे थांबणार आहे आणि तुम्ही घर बसल्या तुमचे प्रमाणपत्र सादर करू शकणार आहात. ज्येष्ठ नागरिकांसाठी नवीन संरक्षण कायदा. आता जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती खूप भावनिक आणि प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदेशीर दिलासा देणारी आहे. पेन्शनधारकांनी सरकारकडे एक परिपत्रक दिले होते, ज्यामध्ये एक मोठी समस्या मांडलेली होती. वयाच्या 60 वर्षानंतर आनंदाने जगण्याऐवजी काही ठिकाणी मुले लग्न झाल्यावर आपल्या पृथ्वीवरील दैवतासारख्या आई वडिलांना सांभाळत नाहीत किंवा घरातून बाहेर काढतात. यावर सरकारने खूप मोठा आणि दंडात्मक नियम आणि नवीन कायदा लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जर तुम्ही तुमची जमीन, जागा, घर किंवा मालमत्ता तुमच्या मुलाच्या नावावर प्रेमापोटी केली असेल आणि त्यानंतर जर तुमचा मुलगा तुम्हाला सांभाळत नसेल तर आता तुम्ही तहसीलदार कार्यालय किंवा जिल्हा अधिकारी कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन तक्रार करू शकता. नवीन कायद्यानुसार तक्रार केल्या ती मुलाच्या नावावर केलेली मालमत्ता, जमीन किंवा घर परत तुमच्या नावावर करण्याचा अधिकार सरकारला मिळालेला आहे. त्यामुळे कोणत्याही पेन्शनधारकाला आता भीती बाळगण्याची गरज नाही. मोफत औषधे आणि आयुष्मान कार्ड. चौथी मुख्य घोषणा म्हणजे तुमच्या आरोग्याबद्दल. वय झाल्यामुळे प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला BP, शुगर किंवा इतर आजारांचा त्रास होतो. पहिलीच पेन्शन कमी, त्यात दवाखान्याचा खर्च खूप मोठा असतो. म्हणूनच सरकारने आता प्रत्येक पेन्शनधारकाला BP आणि शुगरच्या गोळ्या पूर्णपणे मोफत देण्याचे ठरवलेले आहे. त्याचसोबत तुम्हाला तुमच्या खिशातून 1 रुपयाही खर्च करावा लागणार नाही. यासाठी सरकारने आयुष्मान कार्ड काढण्याचे आवाहन केले आहे. जर तुम्ही हे आयुष्मान कार्ड काढलं तर तुम्हाला 5 लाख रुपयापर्यंतचा दवाखान्याचा खर्च सरकारतर्फे पूर्णपणे मोफत मिळणार आहे. तर पेन्शनधारक मित्रांनो, हे कार्ड काढायला जरा देखील उशीर करू नका. या होत्या कॅबिनेट बैठकीतील पेन्शनधारकांसाठी असलेल्या खूपच आनंदाच्या बातम्या, ज्यामध्ये पेन्शन वाढ, जीवन प्रमाणपत्र सोपे करणे, मालमत्ता परत मिळवण्याचा नवीन कायदा आणि मोफत आरोग्य सेवा याचा समावेश आहे. हे सर्व बदल 25 जून पासून टप्प्याटप्प्याने दिसून येतील. पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.